हे नाव खूप मोठे, पण कष्टकरी शेतकरी हे वेगळं आहे थोडं. कारण कष्टकरी शेतकऱ्याला ज्यावेळेस हार पत्करायची बारी येते ना, त्यावेळेस त्याला जे वाईट वाटतं ना ते कुणालाही सांगायसारखं नाहीये. कारण शेती करताना कुठलंही पिकाला आपण थोडक्यात लागण केली, पेरणी केली, डोबणी केली आणि गवत वगैरे न काढता डायरेक्ट जर काढणीला आलो तर आपल्याला शेतकरी म्हणता येणार नाही. शेतकऱ्याची उपमा वेगळी आहे. शेतकरी हा असा आहे की तो एखाद्याच्या कुठल्याही कार्याला पण जात नाही, एखाद्या कुठल्या बरेच कार्यक्रम टाळतो आणि जे पीक लावलेलं आहे त्याला लहान लेकरासारखं जपतो. स्वतःच्या रानामध्ये गवतं वगैरे न येऊन देता फवारण्या वगैरे टायमिंगला करून खतं वगैरे टाकून त्या शेतामध्ये इतकी मेहनत करत असतो की त्या मेहनतीचं फळ त्याला भेटणं अपेक्षित आहे. आणि त्या ठिकाणी तो जर हरला म्हणजे हरतो कुठं आपला शेतकरी, ज्यावेळेस कष्ट खर्च करून वेळ देऊन पीक वय खातं, अपेक्षेनुसार उत्पादन निघत नाही आणि ज्यावेळेस दुकानदारांचा असन, मार्केटमधनं नातेवाईक मित्रमंडळीकडून घेतलेले उसने पैसे असतील जे जात नाहीत परत, बरोबर, त्यावेळेस आपला खरा शेतकरी हरतो. आणि मग विषय असा होतो की आपण आपल्या सहजासहजी बोलता बोलता एकामेकाला म्हणतो तो माणूस व्यवहाराला लबाड आहे, हा माणूस व्यवहाराला लबाड आहे. मी तर म्हणतो अख्ख्या जगात माणूस लबाड नाही, कोण लबाड होतो एकाच ठिकाणी, कुठं परिस्थितीमुळं लबाडी करायची बारी त्या आपल्या माणसावर येते. म्हणजे कुणी असो, शेतकरी असो किंवा मार्केट मधला कुठला असो, लबाडी कशी येते की जर तुमच्याकडे तुम्ही एखाद्याला वायदा केलाय 10 दिवसांनी देतो आणि तुमच्याकडे 5 दिवसांनी पैसे येणार आहेत, समोरच्याने दिले नाहीत किंवा ह्या पिकातनं निघाले नाहीत, बरोबर आहे, तुम्ही 5 दिवसाचा पुढचा वायदा केलाय पण नाही आली, किंवा तुम्ही हे समजा उदाहरणार्थ वांगे तोललं, मार्केटला घातलं आणि यापर्यंत टायमिंगला पेमेंट केलं नाही आणि तुम्ही समोरच्याला 10 तारखेचा वायदा केलाय, तुम्ही घातलं 1 तारखेला आणि त्यांनी वायदा केला 5 तारखेचा, त्यांनी 15 तारीख आली तरी दिलं नाही, समोरच्याला तर तुम्ही 10 तारखेचा वायदा केला आणि बोली होती 5 तारखेला द्यायची. मग त्यावेळेस आपल्या माणसाकडून लबाडी होती. लबाडी कुणालाही करू वाटत नाही अख्ख्या मार्केटमध्ये, मी वैयक्तिक सांगतो. फक्त आपण काय म्हणतो तो लबाड आहे, कुणीच लबाड नाही, परिस्थिती लबाड बनवती आणि ही एकामेकांनी समजून घेणं गरजेचं आहे. पण ह्याच्यात काही माणसं अशी आता ही झालं एकदम सरळ उत्तर माझं एका वाक्यात, मार्केटमध्ये कुणीच लबाड नाही. आता लबाड कोण आहे ती बी सांगतो मुद्दाम. आता चाललाय ऍग्रिकल्चरचा प्रश्न, पण लबाडावर बोलणं बी थोडं गरजेचं आहे. आता लबाड कसा आहे, उदाहरणार्थ आपण चालतोय, आपल्याला पुढं काटा दिसतोय किंवा खडा दिसतोय किंवा पुढे दगड दिसतोय आणि हे दिसून पण आपण त्याच्यावरती पाय देतोय त्या काट्यावरती, त्यावेळेस तो काटा घुसणार आहे, बरोबर. म्हणजे त्या डोळ्याला दिसून पण त्यांनी पाऊल टाकला, ही त्याची लबाडी. पुढे दगड दिसून पण त्यांनी त्या दगडाला पाय हाणला, बोट फुटली, ही त्याची लबाडी. खडा दिसून पण खड्यात पाय वर बघून टाकला, पायाला लचका बसला, पाय मुडापला, ही त्याची लबाडी. म्हणजे एखाद्याच्या खिशात पैसे असून पण समोरच्याला जो ओढतो, त्रास देतो, तो 100% लबाड आहे. ज्याची त्याची कर्म, ज्याला त्याला ज्याच्या नजरेला मनालाच माहिती, हे कुणी कुणाला काय बोलायची गरज नाही. पण आज बारीक अभ्यास केला तर कष्टकरी शेतकरी हरू नये म्हणून आमच्या वापराबायोरेनिक कंपनीने ही टेक्नॉलॉजी जी बनवलेली आहे, अगदी आता बारीक जर अभ्यास केला, सोलापूर जिल्हा करमाळा तालुका कुठं आणि तुमचा यवतमाळ ही ह्या साईडचा कुठं, तर खूप डिफरन्स आणि अंतर आहे. पण आम्ही तुम्हाला कुठल्याही शब्दांनी टाळलं नाही, इथपर्यंत आलेलो आहे. आणि आता तुम्ही हे काय केलेलं आहे की वांग्याचा रिझल्ट पाहून तुम्ही ह्या साईडला जी वांगी लावली, तर ही वांगी, ह्या वांग्याचा रिझल्ट पाहून इकडे वांगी कशामुळे लावली परत तुम्ही एक्स्ट्रा? नाही, याला रिझल्ट आला मग आपल्याला 100% खात्री आली की नाही बा याच्यात पण लावलंच पाहिजे आपण. दुसरी गोष्ट, ती वांग ह्या वांग्याला गाठायला आले, ती वांग किती दिवस लेट आहे? ती वांग 1 महिना लेट आहे, 1 महिना लेट दिवसांना लेट आहे. ती त्याचं वय किती त्या वांग्याचं? त्याचं 37 दिवस आहे. 37 दिवसात ते वांग. हे वांग किती महिन्याचं आहे? ही 60 आणि 67 दिवसात आहे. 67 दिवसात आहे. ह्याची उंची बघितली तर माझ्या कमरेला पाल्याचा शेंडा लागतोय. तर आता आपण, तुम्ही ज्यावेळेस हिकडचा रिझल्ट घेतला त्यावेळेस तुम्ही हिकडं वांग लावण्यास धाडस केलं. दुसरी गोष्ट, हिकडचा रिझल्ट घेतला त्यावेळेस तुमचा वाल, चवळी, वाल, चवळी, काकडी आणि तुम्ही कारल्याला पण वापरले. तर नमस्कार. आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं. विनोद तुळशीराम कळसकर, मुक्काम पोस्ट दहेगाव, तालुका राळेगाव, जिल्हा यवतमाळ. ओके. तर आता आपण ही जी आपलं प्लॉट आहे ना, तर तुम्ही आपलं 29 मार्च 2025 ला आपले जे हे जे घाटांजीचे आपले विजय जोगी सर आहेत, ह्यांच्याकडं आम्ही ज्यावेळेस केळीला मार्गदर्शन द्यायला आलतो त्यावेळेस योगायोगाने तुमचा आणि माझा कॉल झालता आणि 1 महिन्याने मी वांग लावतोय, तर सर माझं मार्गदर्शन तिथं तुम्ही ठेवून जावा, एवढा शब्द होता. म्हणजे मी जसं आहे तशी रियालिटी
जशी आहे तशी परिस्थिती घडल्याला सांगण्याचा प्रयत्न करतोय. कारण बरोबर आहे, बरोबर. आज आपली परिस्थिती थोडक्यात तुमच्या ह्या पिकांमध्ये झालेले जे बदल आहेत तर त्याचं एक स्वरूप कसं बदललंय त्याची स्टोरी पाठीमागची सांगणं गरजेचं आहे. बरोबर, म्हणजे हे आपला योगायोग कसा जुळून आला. हा. मी आणि आमचे घोगरे सर ज्यावेळेस करमाळा तालुका सोलापूर जिल्ह्यातनं इकडे तुमच्या यवतमाळ घाटांजीच्या आपल्या विजय जोगी सरांकडे येत असताना केळी 7000ला मार्गदर्शन देत असताना तुमचा कॉल आला. आम्ही नांदेडच्या आसपास असताना बरोबर. की सर मला वांग्यासाठी मार्गदर्शन वापरायचे आणि मी तुमचे व्हिडिओ पाहतोय तर मला ह्या साईडला तुमची कधी चक्कर किंवा कुरिअरनी वगैरे पाठवता येईल का. काय कसं आपली सहजासहजी चर्चा चालताना मी म्हणलो तुमच्याच रोडनी चलतोय तुमच्याच साईडला येतोय. बरोबर. तुम्ही म्हणले कुणाकडे काय आणि मग त्यांचं नाव वगैरे सांगून त्यांचा मोबाईल नंबर देऊन तिथं तुम्हाला मार्गदर्शन ठेवून तुम्ही फोन पे पेमेंट करून तिथं मटेरियल ठेवलेलं तुम्ही तिथनं नेलं आणि 1 महिन्याने तुम्ही जे वांग लावलं ते पाठीमागे आपले कॅमेरा फिरवा. हा, हा. कॅमेरा फिरवा ते पलीकडे कॅमेरा फिरवत बापू वांगे कॅमेरा फिरवा फक्त आहे असा. बस त्या साईडला एवढा वांग फिरव आहे. आणि पुन्हा इकडे करवा आपल्याकडे. तर विषय असा झाला की तुम्ही त्या वांग्यासाठी घेतलं. वांग्याला तुम्ही ते मार्गदर्शन वापरलं आणि वांग्यामध्ये जे काय तुम्हाला चमत्कार दिसले त्या चमत्काराच्या एक रिझल्टच्या पोटी तुम्ही काय केलेलं आहे. ही काय वाल आहे, वाल, ही काय चवडी आहे, चवळी. आणि ह्याच्या पुढे थोडस काय असा कॅमेरा पाठीमागे फिरवा. ए बाबू कॅमेरा काय असं कॅमेरा फिरवतो पाठीमागे थोडंसं फिरवा. काकडीकडे चवडीकडे फिरवाचा पुन्हा आपल्याकडे आहे काकडी आणि त्याच्या पुढे आहे ते कारले. कारले. आता कॅमेरा आहे असा इकडे फिरवा. इकडे आता विषय असा आहे की तुम्ही जे काय पलीकडे साईडला रिझल्ट घेतले तर तुम्हाला ते रिझल्ट आवडल्यामुळं तुम्ही ह्या सगळ्या पिकांवरती काय केलंय थोडं थोडं सर्वाला दिलाय. म्हणजे मार्गदर्शन घेतलं वांग्याला पण वाल चवळी काकडी काकडी आणि- कारले सर्वालाच दिलाय. हा म्हणजे किती पिकं झाली. ही 1 ही 2 3 4 चार. आणि वांग आपलं 5वा आयटम 5वा आयटम. व्हेजिटेबल म्हणलं. म्हणजे थोडक्यात तुम्हाला तो रिझल्ट जाणवल्यामुळं ही जी आहे आपला वाल ही चवळी त्याच्यात तुम्हाला जे काय बदल ह्याच्यात पण जाणवली नुसते वांग्यात नाही जाणवले. नाही सर्वालाच जाणवले. तर आपण इथं मुद्दाम का उभा राहिलोय. इथं तुम्ही किती ह्या तारा 4 तारामध्ये तुम्ही लावलाय वाल आणि ह्या माझ्या अंदाजाने 1 2 3 7 तारामध्ये लावलाय तुमची चवळी आणि ते किती तारा आहेत ते आपल्या 11 लाईन मध्ये 11 लाईन मध्ये काकडी आणि पलीकडे लाईन मध्ये कारले. तर आता कॅमेरा आहे असा फिरवा. आपण आता ही धावतोय. ही पाठीमाग होता ती वाल, ही आहे ती चवळी. ही समोर चवळी आहे आणि चवळीला लागण करून किती दिवस झालेले आहेत. ही मे एंडिंगची आहे. मे एंडिंगची चवळी आहे. तर आता आपण ही का मुद्दाम पाहतोय तर ही चवळी आहे आणि ह्या चवळीला पण सरांनी वापरले. तसंच आपण जर बघितलं थोडक्यात तर ही काकडी आहे आणि सरांनी काकडीला पण वापरलेलं आहे. तर काकडीच्या 11 रांग आहेत बरोबर आहे सर. काकडीच्या 11 रांग आहेत. आणि बारीक जर बघितलं थोडस येता आलं तरी पुढे या. ही काकडी आपल्याला दिसते. काकडीला काकडी एकदम छान लागलेली आहे. फक्त एक फवारणी झाली बस. एक फवारणी एक ड्रिंचिंग. तसंच आता ह्या काकडीच्या पुढे जर आता आपण पाहिलं तर समोर आपल्याला कारल्याचं वेल आपल्याला आहेत. आता हे सगळं आपण आहे असं व्हिडिओमध्ये काय घ्यायचा प्रयत्न करतोय. आता आपण एकाच जागेवरती उभा राहून वांग्याच्या प्लॉटमध्ये आपण सगळं बोललो असतो ह्याच्या आधी बी पण आपण प्लॉट राहण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही जे बोलताय त्याची उत्तरं हिथं आहेत का. आता थोडस इकडं जर जवळ आले तुम्ही घोगरे सर तर बघा आता तुम्हाला ह्या थोडक्यात आता काकडी आपण बघितली वाल बघितला ही जी आहे तर आता ही कारलं जे आहे ह्या कारल्यातलं तुम्हाला हे वापरल्यामुळे असं एक वेगळे पण काय जाणवते. दरवर्षी लावत होतो पण यावर्षी एक ड्रिंचिंग आणि एक फवारणी वापरा बायोची झाल्यामुळं याचं जे शेटिंग ते खूप जवळ आलाय. याची पानाची साईज मोठी झाली आहे आणि माल आता 1 तोडा झालाय. तर दरवर्षीच्या तुलनेत पहिल्याच तोड्याला 10 पन्नी निघालाय. पहिला किती निघायचं. पहिला 2 पन्नी निघत होते म्हणजे 40 किलो निघत होते. यावेळेस पहिल्याच वेळेला 200 किलो निघालाय. म्हणजे पहिले 30-40 किलो निघायचा आणि आता पहिल्याच तोड्यात 200 किलो निघालाय. म्हणजे आता थोडक्यात 40चं डबल म्हणलं तर 80चं डबल म्हणलं तर 160 आणि थोडक्यात आता हे त्याच्यात आणखी थोडक्यात 40 नि एक्स्ट्रा म्हणजे थोडक्यात 160 आणि 4 पट झालं. 4 पट झालाय. 4 पट वाढ झालेली. पहिला 40 निघायचा आता 200 किलो जर माल निघाला तर 4 पटीने वाढ झाली. मग आता तुम्ही ह्याच्यासाठी वापरा बायोनिकचं मार्गदर्शन जे वापरलंय ती तुम्ही जमिनीत नासन किंवा स्प्रे असतील किती झाली आतापर्यंत. जमिनीतून एकदा झालाय
एक हे झालंय आपलं सिलिकॉन आणि रोव्हर आणि एक ग्रोथर. म्हणजे जमिनीतले एक ऍप्लिकेशन झालं. एक ऍप्लिकेशन स्प्रे एकच झाला. रोव्हरचा एक, रोवर आणि ग्रोथरचा एक. म्हणजे आता हे जर वय बघितलं लागणीपासून, तर हे कारलं किती महिन्याचे आता? याला एक 55 दिवस झाले. 55 दिवसाचा आहे. आणि आजची तारीख काय? आजची तारीख 7. 7 डबल 7 आहे आता. डबल 7. तर 7 जुलै 2025 तारीख. 25. तर आपण म्हणजे मुद्दाम मी तुम्हाला काय विचारलं की ही जी काही खासियत आहे आपल्या शेतकऱ्यांच्या जोपर्यंत लक्षात येणार नाही तोपर्यंत आपण आहे का, मला काय म्हणायचंय, तुम्ही तुमच्या पद्धतीने शेती करताच आहे, तुम्हाला माहितीच आहे. बरोबर. पण सगळ्यात महत्वाचं काय आहे, उत्पादन जर अपेक्षेपासून जास्त निघालं तरच आपला शेतकरी प्रॉफिट मध्ये येणार आहे. बरोबर. नाहीतर शेती चालूच आहे आपली, चालूच, पण खर्च हा कमी झालेला नाही, उत्पादन हे वाढलेलं नाही. निघणारं उत्पादन हे क्वालिटी आणि क्वांटिटी मध्ये निघणं खूप गरजेचं आहे. आणि त्या गोष्टी आपल्याला इथं दिसतात. सहज जरी प्लॉटवरती आता फिरवलं तरी प्लॉटला काळुकी आहे. काळुकी आहे, त्याची पानाची साईज मोठी आहे. पानाची साईज मोठी असल्यामुळे फळाला चमक आहे. तर आता आपण ह्याच्यात काय केलेलं आहे तुम्ही? काकडीचे याच्यामध्ये ते काकडी आहे. वगैरे सर त्याचं ते पलीकडे आहे का, म्हणजे बारका आणि मोठं? हो, पलीकडे आहे. आपण तिथंच घेऊ कॅमेरा. मला काय म्हणायचंय,